आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी सखोल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील एक अत्यंत आदरणीय आणि म्हणायला गेलं तर गूढ संत. हो, ज्यांचा प्रभाव 19व्या शतकात होता, पण ज्यांचं अस्तित्व आज 21व्या शतकातही लाखो लोकांना अगदी प्रत्यक्ष जाणवतं. बरोबर. आणि त्यासाठीच आपल्याकडे काही लेख, चरित्रातले काही भाग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी भक्तांचे अनुभव सांगणारे काही स्रोत आहेत. या सगळ्यांतून आपण एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत की 19व्या शतकातला एक संत आजच्या या आधुनिक युगात आपल्या भक्तांशी इतका सखोल, इतका वैयक्तिक संबंध कसा टिकून आहे, आणि त्यांची उपस्थिती आजही इतकी प्रकर्षाने कशी जाणवते. अगदी. चला तर मग या गूढ आणि श्रद्धेच्या प्रवासाला सुरुवात करूया. हो, आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण आजची आपली चर्चा केवळ एका चरित्राचा आढावा नाहीये. ही एका अनुभवाचा वेध घेणारी चर्चा आहे. आपण स्वामींच्या गूढ उगमापासून त्यांच्या कार्यापर्यंत, त्यांच्या शिकवणीपासून, हो, आणि आजही भक्तांना मिळणाऱ्या त्या संकेतांपर्यंत या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करूया. हे समजून घेण्यासाठी की हा धागा आजही इतका घट्ट का आहे. चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. स्वामी समर्थांबद्दलची सर्वात रंजक आणि गूढ गोष्ट म्हणजे त्यांचं मूळ. बरोबर. ते कोण होते, कुठून आले यावर काही ठोस माहिती नाही. खुद्द त्यांना जेव्हा विचारलं गेलं तेव्हा त्यांचं उत्तर होतं, मी वडाच्या झाडातून आलो आहे. आता या साध्या वाक्याचा काय अर्थ घ्यायचा? हे उत्तर आहे ना, हे वरवर साधं वाटलं तरी ते त्यांच्या तत्वज्ञानाचं मूळ आहे. वडाच्या झाडातून आलो म्हणजे मी निसर्गातून, या पंचतत्वातून आलो आहे. अच्छा. माझं अस्तित्व कोणत्याही विशिष्ट कुळाशी, जातीशी किंवा घराण्याशी जोडलेलं नाहीये. दत्त परंपरेत जिथे स्वामींना अवतार मानलं जातं तिथे जन्मापेक्षा चेतनेला, त्या तत्वालाच जास्त महत्त्व आहे. म्हणजे हे उत्तर त्याचं प्रतीक आहे. अगदी. ते स्वतःला कोणत्याही मानवी ओळखीच्या पलीकडे ठेवत होते. आणि दुसरी एक कथा त्यांना थेट श्री नृसिंह सरस्वती यांच्याशी जोडते, जे दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जातात. हो. असं म्हणतात की श्री नृसिंह सरस्वती यांनी कर्दळीवनात समाधी घेतली आणि त्यानंतर जवळजवळ 300 वर्ष ते एका वारुळात तपश्चर्या करत होते. मग एका लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव त्या वारुळाला लागला आणि त्यातून स्वामी समर्थ प्रकट झाले. बरोबर. आणि म्हणूनच त्यांना दत्तात्रेयांचा चौथा अवतार म्हणजे तिसरा भौतिक अवतार मानला जातो. या कथांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांच्या भौतिक अस्तित्वापेक्षा त्यांच्या मागे असलेली जी दैवी परंपरा आहे ती अधिक महत्वाची मानली जाते. हो. आणि याच परंपरेचा भाग म्हणून त्यांनी भारतभर भ्रमण केलं. प्रवासात त्यांना चंचल भारती आणि दिगंबर स्वामी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जायचं. मी स्रोतांमध्ये वाचत असताना एका उल्लेखाने मला खूप आश्चर्य वाटलं. त्यात म्हटलंय की त्यांनी तिबेट, नेपाळ आणि अगदी चीनपर्यंत प्रवास केला होता. त्या काळात हे कसं शक्य झालं असेल? हा खूप चांगला प्रश्न आहे. काय ना, या प्रवासाचे उल्लेख प्रामुख्याने चरित्रात्मक ग्रंथांमध्ये आणि मौखिक कथांमध्येच आढळतात. म्हणजे भौतिक पुरावे नाहीत? नाही, त्याचे भौतिक पुरावे किंवा तपशीलवार वर्णन मिळत नाही. पण इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. संत चरित्रांमध्ये अशा प्रवासांचा उल्लेख अनेकदा त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याची आणि त्यांच्या शिकवणीची वैश्विकता दाखवण्यासाठी केला जातो. अच्छा. चीन किंवा तिबेटचा उल्लेख हा त्यांच्या प्रभावाची व्याप्ती दर्शवतो, की त्यांचं ज्ञान आणि सामर्थ्य कोणत्याही भौगोलिक सीमेत अडकलेलं नाही. म्हणजे तो एक प्रतिकात्मक प्रवास असू शकतो. अगदी. तो अक्षरशः नकाशावरचा प्रवास असेलच असं नाही, पण तो त्यांच्या आध्यात्मिक पोहोचचा प्रवास नक्कीच आहे. समजलं. मग या प्रदीर्घ प्रवासानंतर ते 1856 साली महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे आले आणि आयुष्याची शेवटची 22 वर्ष तिथेच राहिले. हो, आणि इथेच त्यांना अक्कलकोटचे स्वामी म्हणून सर्वदूर ओळख मिळाली. आणि अक्कलकोट हे त्यांच्या कार्याचं केंद्र बनलं. बरोबर. इथेच त्यांनी सामान्य माणसाच्या आयुष्यात जे बदल घडवले त्यामुळे त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली. मग अक्कलकोटमध्ये स्थायिक झाल्यावर त्यांच्या शिकवणीचं नेमकं स्वरूप कसं होतं? कारण त्यांचं सर्वात प्रसिद्ध वचन आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे एक वाक्य आजही करोडो लोकांच्या हृदयावर कोरलेलं आहे. अशी काय जादू आहे या एका वाक्यात की ते इतकं सार्वत्रिक आणि कालातीत ठरतं? या वाक्याचं सामर्थ्य आहे ना, ते त्याच्या साधेपणात आणि थेटपणात आहे. ते माणसाच्या सर्वात मूलभूत भावनेला हात घालतं, ती म्हणजे भीती.
भीती. हो, अज्ञाची भीती, संकटाची भीती, एकटेपणाची भीती. जेव्हा कोणी अधिकारी व्यक्ती, विशेषतः गुरु, तुम्हाला सांगतात की मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा ती केवळ शाब्दिक हमी नसते. तो एक भावनिक आणि मानसिक आधारस्तंभ असतो. हो, हे खरं आहे. ते वाक्य ऐकल्यावर मनात एक विश्वास निर्माण होतो की कितीही मोठं संकट आलं तरी आपण एकटे नाही. एक मोठी शक्ती आपल्या सोबत आहे. आणि ही भावनाच माणसाला अर्धी लढाई जिंकण्याचं बळ देते. खरंय, ती एक प्रकारची मानसिक ऊर्जा आहे. नक्कीच. त्यांची बाकीची शिकवणही अशीच व्यवहारी होती. आपलं काम हीच आपली पूजा आहे किंवा शांत मन हेच सर्वात मोठं सामर्थ्य आहे, यांसारखे विचार त्यांनी दिले. म्हणजे कर्मकांडापेक्षा त्यांनी शुद्ध अंतःकरणाला जास्त महत्त्व दिलं. अगदी निस्वार्थ सेवेला महत्त्व दिलं. त्यांची शिकवण कोणत्याही जात, धर्म किंवा पंथाच्या भिंती ओलांडून जाणारी होती आणि म्हणूनच सर्व स्तरांतील लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. मी जेव्हा स्रोतांमधून जात होतो तेव्हा एका गोष्टीने माझं लक्ष वेधून घेतलं आणि मला वाटतं यावर आपण सविस्तर बोलायलाच हवं. बोला. आपण श्री स्वामी समर्थ हा जप इतक्या सहजपणे करतो जणू काही ते त्यांचं नाव आहे. पण स्रोतांनुसार हा केवळ नामजप नाही, तर एक शक्तिशाली षडाक्षरी बीज मंत्र आहे आणि त्याचा एक खोल अर्थ आहे जो स्रोतांमध्ये उलगडून दाखवला आहे. हा केवळ एक जप नाही, तर एक संपूर्ण प्रार्थना आहे, एक आध्यात्मिक संकल्प आहे. तर मग आपण तो अर्थ समजून घेऊया. सुरुवात श्री पासून होते. हो, श्री हे केवळ एक संबोधन नाही. इथे श्री म्हणजे साक्षात भगवान दत्तात्रेय, जे स्वामींचे मूळ स्वरूप मानले जातात. म्हणजे जपाची सुरुवातच आपण त्या मूळ तत्वाला वंदन करून करतो. आणि त्यानंतर स्वामी हा शब्द सर्वात महत्वाचा आहे. याची फोड स्वह प्लस मी अशी केली आहे. संस्कृतमध्ये स्वाहा म्हणजे अर्पण करणे किंवा भस्म करणे. हो, इथे स्व म्हणजे भस्म कर आणि मी म्हणजे माझा मीपणा, माझा अहंकार, माझा अज्ञान. अच्छा. त्यामुळे स्वामी हा शब्द उच्चारताना भक्त नकळतपणे प्रार्थना करत असतो की हे प्रभू, माझ्यातील अहंकार आणि अज्ञान भस्म कर. कमाल आहे. म्हणजे स्वतःच्या नावाच्या जपातच त्यांनी अहंकार नाहीसा करण्याची प्रार्थना समाविष्ट केली आहे. मग समर्थ या शब्दाचा अर्थ काय? समर्थ म्हणजे केवळ सर्वशक्तिमान असा नाही. इथे त्याचा अर्थ अधिक गहन आहे. समर्थ म्हणजे हा भवसागर पार करण्यासाठी, माझ्यातील मूळ शिवतत्व जागृत करण्यासाठी मला समर्थ कर, मला शक्ती दे. माझ्यातील सुप्त देवत्वाला जागृत कर. अगदी. म्हणजे संपूर्ण मंत्राचा भावार्थ असा होतो की हे भगवान दत्तात्रेय, श्री, माझा अहंकार नाहीसा करून स्वामी, माझ्यातील स्वयंभू शिवतत्वाला जागृत करण्यासाठी मला शक्ती द्या. समर्थ. बरोबर. हे समजल्यावर त्या जपाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. अगदी. हे केवळ नाव घेणं राहत नाही, तर ती एक सखोल आध्यात्मिक साधना बनते. प्रत्येक जपागणिक भक्त स्वतःच्या अहंकाराची आहुती देतो आणि आंतरिक सामर्थ्यासाठी प्रार्थना करतो. तर ही सखोल शिकवण आणि हा शक्तिशाली मंत्र त्यांच्या तत्वज्ञानाचा पाया आहे. पण आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. आजही लोकांना त्यांचं अस्तित्व कसं जाणवतं? स्रोतांमध्ये याला संकेत असं म्हटलं आहे. स्वामींच्या जीवनात चमत्कारांच्या अनेक कथा आहेत, पण त्याहूनही रंजक हे संकेत आहेत जे भक्त आजही अनुभवतात. हो, आणि हे संकेतच आहेत जे श्रद्धा आणि अनुभव यांचा दुवा बनतात. स्रोतांच्या आधारे आपण या संकेतांना काही प्रकारांमध्ये विभागू शकतो. पहिला आणि सर्वात ठोस प्रकार म्हणजे थेट मदत. म्हणजे अगदी ऐनवेळी अनपेक्षित मदत मिळणं. बरोबर. जसं की एका भक्ताचा अनुभव आहे की त्यांना तातडीने एका ठिकाणी पोहोचायचं होतं. रात्रीची वेळ होती आणि कोणतंही वाहन मिळत नव्हतं. हो. त्यांनी मनातल्या मनात स्वामींचा धावा केला आणि काही क्षणांतच एक रिकामी रिक्षा त्यांच्या समोर येऊन थांबली. आणि गंमत म्हणजे बोलता बोलता कळलं की तो रिक्षाचालक ही स्वामी भक्त होता. अरे वा. तो म्हणाला, आज इकडे येण्याची माझी इच्छा नव्हती, पण कोणीतरी आतून प्रेरणा दिली म्हणून आलो. ही थेट मदतीची कल्पना रंजक आहे, पण याला निव्वळ योगायोग का मानू नये? म्हणजे स्रोतांमध्ये भक्त यातला फरक कसा करतात याबद्दल काही सांगितलं आहे का? योगायोग आणि स्वामींचा संकेत यातली सीमारेषा काय? खूप मार्मिक प्रश्न आहे. भक्तांच्या दृष्टिकोनातून यातला फरक 3 गोष्टी ठरवतात. एक म्हणजे वेळ, म्हणजे टायमिंग. मदत नेमकी तेव्हाच मिळते जेव्हा तिची सगळ्यात जास्त गरज असते आणि सगळे मार्ग बंद झालेले असतात. अच्छा. दुसरं म्हणजे अशक्यप्रायता, इम्प्रोबॅबिलिटी. जी गोष्ट घडण्याची शक्यता जवळपास 0 असते
तीच गोष्ट घडते. आणि तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे त्या घटनेसोबत येणारी आंतरिक भावना. ती मदत मिळाल्यानंतर मनात जी शांतता आणि कृतज्ञतेची भावना येते ती हा योगायोग नाही याची खात्री पटवून देते. असाच एका ताईंच्या हरविलेल्या मोबाईलचा अनुभव आहे. त्यांचा महागडा मोबाईल हरवला आणि त्या खूप काळजीत होत्या. त्यांनी जवळच्या स्वामी मठात जाऊन प्रार्थना केली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच वेळी ज्या व्यक्तीला तो मोबाईल सापडला होता ती व्यक्ती तो परत करण्यासाठी त्याच मठात पोहोचली. इथे वेळ आणि ठिकाण इतकं अचूक जुळून आलं की त्याला योगायोग म्हणणं खरंच कठीण आहे. अगदी. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे संवेदनात्मक अनुभव म्हणजे सेन्सरी एक्सपिरियन्सेस. हे संकेत अधिक सूक्ष्म असतात. जसं की गाडी चालवताना, बाजारात फिरताना अचानक गाड्यांवर, दुकानांवर किंवा होर्डिंग्जवर स्वामींचा फोटो दिसणं किंवा त्यांचं नाव. हो, किंवा तेच वचन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे वारंवार दिसू लागणं. हो. किंवा स्वप्नात स्वामींचे दर्शन होणं. अनेक भक्त सांगतात की घरात कोणताही अगरबत्ती किंवा फुलांचा स्रोत नसताना अचानक चंदन, गुलाब किंवा चाफ्याचा सुगंध दरवळू लागतो. आणि काही जणांना तर घरात शांतता असताना कुठून तरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंद जप ऐकू आल्याचाही अनुभव आहे. बरोबर. हे अनुभव व्यक्तीच्या 5 ज्ञानेंद्रियांशी संबंधित आहेत. मादी घेतली, पण जाताना ते एक महत्वाचं वाक्य बोलून गेले. मी गेलो नाही, मी आजही आहे. या वाक्यातच त्यांच्या चिरंतन अस्तित्वाचं रहस्य दडलं आहे का? नक्कीच. आणि त्याच विश्वासावर त्यांची परंपरा आजही जिवंत आहे. त्यांचे आणि शिर्डीच्या साईबाबांच्या नात्याबद्दलही एक खूप रंजक गोष्ट सांगितली जाते. माहिती आहे का? हो, ती पादुकांची कथा. हो. असं मानलं जातं की स्वामींच्या आत्म्याचा एक अंश साईबाबांमध्ये विलीन झाला. असं म्हणतात की देह ठेवण्यापूर्वी स्वामींनी आपल्या पादुका एका भक्ताला चोळप्पा नावाच्या दिल्या आणि सांगितलं की यांची पूजा कर आणि काळजी घे. मी पुढे शिर्डीत राहीन. बरोबर. ही कथा या दोन्ही महान संतांमधलं आध्यात्मिक एकत्व दाखवते. ती दर्शवते की चैतन्य एकच आहे, ते फक्त वेगवेगळ्या रूपांत कार्य करतं. हा त्यांच्या वारसाचा एक भाग झाला. पण मला वाटतं आपण संकेतांच्या तिसरी आणि सर्वात महत्वाच्या प्रकाराबद्दल बोललोच नाही, जो या वारशाशी थेट जोडलेला आहे. कोणता प्रकार? आंतरिक भावना, इंटरनल फीलिंग. बाह्य संकेत जसे फोटो दिसणं किंवा सुगंध येणं हे श्रद्धेची सुरुवात असू शकतात. पण स्रोतांनुसार खरी गुरुकृपा तेव्हा होते जेव्हा तुमच्या आत बदल घडतात. अच्छा, म्हणजे अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीतही मनात अचानक एक प्रकारची शांतता आणि समाधान वाटणं. हो. किंवा अचानक स्वामींच्या मंदिरात जाण्याची, त्यांच्या सेवेत सहभागी होण्याची तीव्र इच्छा होणं. ज्या गोष्टींमध्ये आधी मन लागत नव्हतं त्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये मन रमू लागणं. दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती वाढणं. अगदी. मनातली भीती कमी होऊन एक प्रकारचा आत्मविश्वास येणं. हा आंतरिक बदल म्हणजेच स्वामींच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा आणि खरा संकेत मानला जातो. हेच खरं पाठीशी असणं आहे. म्हणजे साईबाबांसोबतच्या नात्या पलीकडे स्वामींचा खरा वारसा हा त्यांनी सुरू केलेल्या मठ किंवा संस्थांपुरता मर्यादित नाही. तो लोकांच्या मनात घडणाऱ्या या आंतरिक बदलांमध्ये आहे. अगदी बरोबर. अर्थात त्यांचा संस्थात्मक वारसाही मोठा आहे. अक्कलकोटमधील मूळ मठ, दिंडोरी प्रणीत सेवा मार्ग यांसारख्या अनेक संस्था आज त्यांचं कार्य, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. लाखो लोक या माध्यमातून समाजसेवा आणि अध्यात्म यांची सांगड घालत आहेत. हा भौतिक वारसा आहे. पण खरा जिवंत वारसा हा प्रत्येक भक्ताच्या हृदयात, त्याच्या अनुभवात आणि त्याच्या बदललेल्या दृष्टिकोनात आहे. तर आज आपण श्री स्वामी समर्थांच्या गूढ व्यक्तिमत्वापासून सुरुवात केली. त्यांच्या साध्या पण गहन शिकवणीचा अर्थ समजून घेतला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजही भक्त त्यांचं अस्तित्व कसं अनुभवतात यावर एक सविस्तर नजर टाकली. हा प्रवास केवळ एका संताची माहिती घेण्यापुरता नव्हता, तर श्रद्धा आणि अनुभव यांच्यातील नातं समजून घेण्याचा होता. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते. आपण बाह्य संकेतांबद्दल खूप बोललो. फोटो दिसणं, मदत मिळणं, सुगंध येणं हे सर्व अनुभव महत्वाचे आहेत. हो. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की खरा आणि अंतिम संकेत आपल्या आतूनच मिळत असेल का? जेव्हा मनातली अनामिक भीती नाहीशी होते, जेव्हा दुसऱ्याच्या दुःखात त्याला मदत करण्याची इच्छा निर्माण होते, आणि जेव्हा आपण एकटे नाही हा अढळ विश्वास मनात निर्माण होतो. अगदी. हीच स्वामींच्या कृपेची, त्यांचे पाठीशी असण्याची खरी पोहोच पावते असू शकते का?
कदाचित हे संकेत बाहेरच्या जगात नाही तर आपल्या आत, आपल्या बदललेल्या वागण्यात आणि शांत झालेल्या मनात शोधायला हवेत. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.